राज्यात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा येणार असं नितेश राणे यांनी माहिती दिली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात कायदा येणार अशी माहिती मंत्री नितेश राणेंनी लोकशाही मराठी सोबत असताना दिली आहे। येणाऱ्या काळात उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक सारखाच आपल्या राज्यामध्ये अतिशय सक्षम आणि मजबूत आदरणीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात मार्गदर्शनात आपल्याकडे धर्मांतर विरोधी कायदा, लव जिहाद विरोधी कायदा आपण लवकरात लवकर राज्यामध्ये आणतोय। श्री नितेश राणे यांनी ही माहिती दिलेली आहे। राज्यात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा येणार असल्याची माहिती नितेश राणेंकडून देण्यात आलेली आहे। तर एमआयएम जिहादी असल्याचा मंत्री नितेश राणेंनी हल्लाबोल केलाय। एमआयएम आणि पीएफआय आयएसआय मध्ये फरक नाही। एमआयएमची तुलना पीएफआय आणि आयएसआय बरोबर मंत्री नितेश राणेंनी हे वक्तव्य केलेलं आहे। मग या सगळ्या ह्या एमआयएम सारख्या जिहादी, मी तर पीएफआय आणि आयएसआय बरोबर त्याची तुलना करतो। यांच्यामध्ये काहीच फरक नाही। पीएफआय वाले फक्त मतदान मागत नाही, एमआयएम वाले तुमचं मतदान मागतात। तर हिरव्याचं भगवं होत असेल तर काय हरकत आहे असा सवाल राणेंनी उपस्थित केलाय। हिंदुत्वावर आमची कधीही तडजोड नाही। भाजप हिंदूंच्या रक्षणासाठी काम करतो। काँग्रेस आणि पाकिस्तानची मातृभाषा सारखीच आहे असा हल्लाबोल नितेश राणेंनी केला। बरोबर येऊन अगर ते हिंदुत्व स्वीकारत असतील, जय श्रीराम म्हणत असतील तर वाईट काय आहे? म्हणूनच ना ओएसीला जय श्रीराम बोलून दे, आय लव्ह महादेव। हिंदुत्व ह्या विषयावर आम्ही तडजोड करतच नाही आणि केलेलेच नाही। आमची भूमिका अतिशय सरळ स्पष्ट आहे। बाकी आमचे विरोधक निश्चित पद्धतीने गोंधळलेले आहेत। मित्रपक्षांचं काय? मित्रपक्ष पण आमच्या बरोबर आहेत ना। जसं मी बोललो, आमची लाईन हिंदुत्वावर अतिशय स्पष्ट क्लिअर आहे। एकमेव भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे जो हिंदुत्व, राष्ट्रत्व ह्याच्यावर काही तडजोड करत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।